महाराष्ट्रातील प्रसिद्ध व नामवंत ड्रायव्हर आपल्या सर्वांच्या लाडके विठ्ठल नाना. मित्रांनो, विठ्ठल नाना आणि सर्जाचं एक वेगळं अतूट नातं आहे. पण आपण जर पाहिलं तर गेले काही महिन्यामध्ये नाना असतील आणि सर्जा असेल यांच्यासोबत जे काही घडलं त्याचा परिणाम की विठ्ठल नाना आणि सर्जा दूर झाले. म्हणजे काय तर बरेच दिवस झाले सर्जाच्या गाडीवर विठ्ठल नाना आपल्याला दिसत नाहीत. मित्रांनो, जे काही घडले असेल ते घडले असेल, पण आता सर्जाचे नवीन मालक पैलवान अभिजित पवार हे सर्जाचं नियोजन करतात आणि त्यांचा स्पेशली म्हणजे ड्रायव्हर आहे छोटा ड्रायव्हर कोराळकर, तो सुद्धा चांगलाच आहे. पण मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राला आतुरता आहे की विठ्ठल नाना आणि सर्जा कधी एकत्र येतील. तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर मागच एक त्रिकट खूप दिवसानंतर दिसून आला आपल्याला, म्हणजेच की बकासूर आणि नाना एकत्र आले आणि तेव्हा नानासुद्धा म्हणाले की बऱ्याच दिवसानंतर हे त्रिकट एकत्र आले. फक्त एकच दुर्दैव की बैल नवीन आहे, म्हणजेच तेजाच्या जागेवर सर्जा आहे, सर्जाच्या जागेवर तेजा आहे. आणि जर विठ्ठल नाना आणि बकासूर एकत्र येत असतील तर नक्कीच सर्जा आणि विठ्ठल नाना हे सुद्धा एकत्र लवकरच येणार. आणि जर आपल्याला त्रिकूट पाहायला मिळालं बकासूर, सर्जा आणि विठ्ठल नाना, तर खूपच चांगलं होईल. संपूर्ण महाराष्ट्र खूपच खुश होईल. पण तेजासोबत सर्जा पाहिला तरी चालेल, पण विठ्ठल नाना आणि सर्जा एकत्र यावं ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे आणि तो दिवससुद्धा लवकरच येईल. बघूया तो कधी दिवस येतोय. आतुरता एकच, सर्जा आणि विठ्ठल नाना एकत्र येण्याची. बघूया तो दिवस कधी येतोय. सर्जा आणि विठ्ठल नाना यांना आगामी काळासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. आतुरता सर्जा आणि विठ्ठल नाना एकत्र बघण्याची. चालून भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये.